वर्धा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांनी शिवसेना नेत्यासोबत झालेल्या बाचाबाचीबाबत विदर्भ न्यूजने काल एक बातमी प्रसारित केली होती। त्याबाबत खासदार तडस यांनी स्पष्टीकरण देताना काय म्हटले याबाबत सविस्तर वृत्तांत। देवडी परिसरात पालिकेतर्फे विकास कामे सुरू आहेत। यावेळी नालीचे खोदकाम सुरू असताना जागेवरून वाद निर्माण झाला। ही जागा आपल्या मालकीची असल्याने खोदकामासाठी आपली परवानगी अनिवार्य असल्याचे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख व माजी नगरसेवक अशोक काकडे यांनी दावा केला। तर देवडी पालिकेने ही जागा सार्वजनिक असल्याने परवानगीची गरज नसल्याचे स्पष्ट करीत खोदकाम सुरू केले। हा वाद न्यायालयातही सुरू असल्याचे समजले। मात्र याच प्रकरणात आता चांगलीच टिंगणी उडाली। हे खोदकाम थांबवण्यासाठी काकडे यांनी शनिवारपासून विरोध दर्शवणे सुरू केले होते। त्यांनी कामास खोडता घातल्याची तक्रार खासदाराकडे गेली। देवडी पालिकेत खासदार तडस यांच्या नेतृत्वातील भाजपाची सत्ता आहे, त्यामुळे तडस यांनी मोठा निधी पालिकेच्या कामासाठी उपलब्ध करून दिला। त्यातूनच चालणारे काम अडविण्यात आल्याबद्दल ते संतप्त झाले होते। आज पुन्हा काकडे यांनी खोदकामाच्या जागेवर विरोध सुरू केला। हे ऐकताच विदर्भ केसरी राहिलेला तडस यांचा पारा चांगलाच भडकला। त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। काकडे व तडस यांच्यात बाचाबाची झाली। काकडे यांनी खासदारांना उद्देशून अपशब्द उच्चारल्यावर तडस हे थेट काकडे यांच्या अंगावर धावून गेल्याचे म्हटले जाते। तसेच त्यांनी दगड उचलून दरडावल्याची चर्चा आहे। तोडीस तोड काकडे यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले। शेवटी घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी एकीकडे तडस यांना विनंती करीत थांबविले, तर दुसरीकडे काही पोलिसांनी खड्ड्यात उभ्या असलेल्या काकडे यांना पकडून पोलीस ठाण्यात नेले। या प्रकरणी तडस तसेच काकडे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी दिली। या संदर्भात बोलताना खासदार तडस म्हणाले, विकास कामात विनाकारण अडथळा आणणे चुकीचेच आहे। त्याबद्दल पालिका प्रशासनाने वारंवार संबंधिताला समजावले, परंतु त्याने न जुमानल्याने मी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन विदर्भ न्यूजकडे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांनी पाठविले आहे। काल वार्ड नंबर देवळी येथील वार्ड नंबर 14 चे रहिवासी जो 100 यांनी मला एक निवेदन दिलं की आमच्या घरापासून पाईपलाईन जुनी काढली आणि नवीन मोठी काम नगरपालिकेने सुरुवात केली, परंतु अशोक काकडे हा आम्हाला पैसे मागतात। हे माझी जागा आहे, यातून कशी पाईपलाईन टाकता म्हणून त्यांना धमकवत होती। मी काल नागपूरला असल्यामुळे जाऊ शकलो नाही। त्यांनी काम थांबवलं, लोकांचे पाईपलाईन टाकले ते कापून टाकले। आज मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी गेले असल्यानंतर एक तो प्रश्न फार महत्त्वाचा होता का त्या ठिकाणून पाईपलाईन जाणं म्हणजे 2000 लोकांना पाण्याची व्यवस्था होणार आहे। ते जागेवर जो हक्क सांगत आहे ते सर्व जागा हे शासनाची जागा आहे आणि शासनानं हे मिरमनाथ मंदिराच्या यात्रेसाठी ते रिझर्व केली होती। त्यामध्ये जवळजवळ 60 ते 70 वर्षापासून काही अतिक्रमण झालं होतं, काही लोक बसले होते। नगर परिषदनं जवळजवळ 200 वर्ष अगोदर तिथून रहदारी आहे, आमचा जन्मही नव्हता। हे सर्व असताना आजच हे माझी जागा आहे आणि माझ्या जागेत तुम्ही पाईपलाईन कशी टाकता, नगरपालिका कोण आहे म्हणून त्यांनी हुज्जत घालायला प्रयत्न केला। मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला का बा आखरी लोकायला मूलभूत हक्कापासून तुम्ही वंचित ठेवू शकत नाही आणि पाण्यापासून तर ठेवू शकत नाही। तुम्हाला वाटत तुम्ही कोर्टात जा आणि सिद्ध करून टाका तुमची जागा आहे म्हणून, परंतु दादागिरीने लोकांना धमकवणं मी त्याला समजून घातली, पण तो काही समजला नाही। आखरी मी मलाही त्यांनी थोडे कमी जास्त बोलला। मी पोलिसाला बोलावलं आणि पोलिसाच्या हवाली त्यांना करून दिला। त्यानंतर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या नावाचा रिपोर्ट दिला, MGPने त्यांच्या नावाचा रिपोर्ट दिला, पोलिसालाही सुद्धा धक्काबुक्की केली त्यांनी। पोलिसाच्या बयानमध्ये तेच आहे। अशा गुंडगिरीला देवळीतली जनता कधी थारा दिला नाही आजपर्यंत आणि देणारी नाही। आखरी मूलभूत अधिकार पिण्याच्या पाण्यापासून कोणी वंचित राहू नये या दृष्टीनं लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांना न्याय मिळवून दिला। तो जोरशे बोलत होता, शिवा देत होता। मी त्यांना थांब थांब असं म्हणत होतो का मग आखरी तू कोर्टामध्ये जा, कोर्टाने जो निकाल लागल तो आम्हाला मान्य आहे, पण तो ऐकत नव्हता, शिवा देत होता, पोलिसाला धक्काबुक्की मारत होता। असा तो व्हिडिओ तुम्हाला विदर्भ न्यूज ब्युरो वर्धा।